नवीन ट्रेंडिंग ब्लाऊज जर तुम्हाला शिवायचं असेल तर सगळ्यात पहिला तुम्ही कपडा घ्यायचा आहे, त्याच्यानंतर 8 इंच माप घेऊन टाकायचं आहे, इथून 13.5 इंच किंवा 14 इंच घ्यायचं आहे। त्याच्यानंतर तुम्ही इथून जे आहे ते आपण 4 इंचावर मार्क करणार आहोत। 4 इंचावर मार्क केल्याच्यानंतर ह्या बाजूला 7 इंचावर मार्क करायचं, हे दोन्ही रेषा एकत्र जुळवायच्या। त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्यात इझी दाखवणार आहे मी, बघा ही एवढा भाग कट करून घ्यायचा आहे। एवढा भाग कट केल्याच्यानंतर आपल्याला आता इथं बघा थोडंसं टिक करून घ्यायचं म्हणजे कुठला भाग आपल्याला आहे, आणि त्याच्यानंतर एक शिलाई मारून घ्यायची आहे। ती शिलाई मारल्याच्यानंतर आपल्याला जसं आता हे बनवायची, लेस लावायची, ती लेस याला आता अटॅच करायची आहे। ती लेस अटॅच केल्याच्यानंतर तुम्हाला स्टेप बाय स्टेप मी सगळं व्हिडिओमध्ये दाखवते। ते स्टेप हे केल्याच्यानंतर आता त्याला डबल फोल्ड करायचं। डबल फोल्ड केल्याच्यानंतर तिथं बारीक बारीक चुन्या पाडायच्या। आपल्याला जेवढा फुल आपल्याला डिझाईन पाहिजे तेवढं फुल म्हणजे आपण चुन्या छान बारीक बारीक पाडल्याच्यानंतर मस्त येतात। आता ही एका बाजूला पाडली बघा, एकदम मस्त आलेली आहे। त्याच्यानंतर आपल्याला दुसऱ्या साईडला पण सेम तशाच चुन्या पाडून घ्यायच्यात। बघा ही दोन्ही बाजूच्या चुन्या झाल्या। त्याच्यानंतर आपल्याला एक सिवलेस ब्लाऊज शिवायचा, जसं आपण एक नॉर्मल ब्लाऊज शिवतो तसा। त्याच्यानंतर त्याला ते अटॅच कोणत्या बाजूला करायची अशी मार्किंग करून घ्यायची आणि ही पुढे अटॅच करायची, म्हणजे तुम्ही बाहीवर जरी केली आहात तरी तुम्हाला ती डिझाईन पण दिसेल आणि प्लस आपल्याला तेवढ्या बाजूला त्या चुन्या अटॅच केल्याच्यानंतर खूप छान प्रकारे नवीन ब्लाऊज तयार होतो। तुम्ही हे नक्कीच ट्राय करा आणि मला सांगा का कशी। बघा आता ही आपली शिवलेस ब्लाऊज शिवून रेडी आहे, मला सांगा कशी वाटली ती। आता ही आपण ब्लाऊजला अटॅच करून दाखवूया, म्हणजे तुम्हाला त्याच्यानुसार कळेल की कसं काय असतं म्हणून। ओके, बघा आता ही ब्लाऊजला रेडी झालेली, अटॅच केलेली आहे। आता मला सांगा कशी झालेली आहे आणि तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा।